कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। सूर्या, माझा ऐकशील का? तुला ना राग थोडा कमी करायला हवा। कधी जर रागावर नियंत्रण राहिलं नाही ना, तर गुंता सुटण्याऐवजी वाढूही शकतो। बघ किती लागलंय अरे तुला। थांब, मी औषध लावते। जखमांचं काय वाटत नाही मला तोच, पण माझ्या बहिणीला कोणी त्रास दिला तर ती जी जखम होते ना ती नाही सहन होत मला। तो मी माझ्या बहिणीला दुःखात नाही बघू शकत। खास शत्रू जे काय वागला ना ते लई चुकीचं होतं। शत्रू चुकलाच आहे, अगदी 100% चुकलाय, मान्य आहे ना मला। आणि त्या सगळ्यावर तुझी प्रतिक्रिया अगदी साहजिक होती। तू त्याला चांगली अद्दल घडेल अशीच शिक्षा दिलेलीस। पण सूर्या, इतरांना शिक्षा करण्याच्या नादात आपण स्वतःलाच शिक्षा देत नाही होत ना, हे पण बघणं गरजेचं आहे ना। या सगळ्याचा तेजूलाही फार त्रास झालाय। आत्ताही खाली रडत होती ती। बर, तू आता काय करायचं ठरवलंयस? पुढे काय करणार आहेस तू? माहित नाही मला, पण एवढं नक्की शत्रू माझ्या मनातनं उतरलाय। त्याचं तोंड पण बघायची इच्छा नाही माझी। पण ह्या सगळ्यात आहे ना, त्याच्यामुळे डॅडी दुखावलं गेलं। त्यांना काय वाटलं असं लागत? काही वाटणार नाहीये त्यांना। अरे तुझ्या जागी जर ते असते तर त्यांनी पण हेच केलं असतं की। त्यामुळे मनातनं हे विचार काढून टाक। आणि माझी खात्री आहे तेच समोरून तुझ्याशी समजूतदारपणे वागतील। तसं झालं तर चांगलंच आहे। मला नाही वाटत डॅडींचा राग जाईल। सूर्या, तू आता कसलाही विचार करू नकोस। ये बघू, पड इथे। आता शांतपणे पड, आराम कर आणि कसलाही विचार करायचा नाही। सगळं काळावर सोपं, नीट होईल सगळं। सूर्य, तू ज्या माणसाला देव समजून त्रास करून घेतोयस ना, तो खरं तर एक राक्षस आहे। शत्रू जर एखादा किडलेल्या झाडाचं पान असेल तर डॅडी त्याच झाडाची मूळ आहेत। आणि या गोष्टीची लवकरच मी तुला जाणीव करून देईन। धनु दीदी, भागो। अक्का, 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 बरं झालं तू आलीस। हो, आम्हाला किती बोलायचं तुझ्याशी माहितीये का तुला? तू या घरातनं गेल्यापासून काय काय झालं माहितीये का? अक्का, अगं मी समधी टेन्स बोलायला शिकले। एका श्वासात बोलून मी दाखवू शकते। दाखव? दाखव। हा, प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स, फ्युचर टेन्स। फ्युचर? धनु दीदी, फ्युचर टेन्स असतं ते। तेच ते। भागू, तुला तर माझा नटुरा माहितीये ना व, मला जर कधी कधी होत नटुरे म्हणजे? हो,
नटुरे. आता म्हणजे बघ, एन म्हणजे नाही, एन ए म्हणजे न, टी यू म्हणजे टू आणि आर ई म्हणजे रे, नटुरे म्हणजे राजू स्वभाव. धनु अगं ते नेचर असतं. आता कसं आमची शिक्षिका जागी झाली. भागू चल हं, आपण झोपून घेऊ पटकन. नाही तर इतक्या रात्रीची पण ना ही बाई आपल्याला अभ्यासाला लावत. आम्ही आमची ही अक्कल लय मिस केली. नाही 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 नाही, रडू नको. थांब, मी तुला आणखी काहीतरी सांगते. हा तुला माहितीये का, तू घरातनं गेल्यापासून ना आपल्या राजूने लाडवांचा बिझनेस सुरू केलाय. हा का? अगं मला लय ऑर्डर येतात माहितीये. सगळ्यांना माझ्या हातचे लाडू आवडतात. तू खाणार का? थांब आणतेच. झपट जा लवकर. आले बघ. हे बघ, खान. नको अगं, मला भूक नाहीये. अक्का तू मग अशी पण नीट जेवली नाही. घे की. अक्का, राजूनी बनवलेल्या लाडवांना नाही म्हणणार होय तू? नो नो, नॉट पॉसिबल. खा. 1 2 3. कसं झालंय? मस्त झालं राजू. आवडले? मस्त तर होणारच ना. मी आणि भागूनी हेल्प केलीये. तर 9 लाडू खाऊन. हा का बस वयाला मदत पण तर केली, मग त्याच्या बदल्यात काय नको का? हा बघ कशी करते. किती काळजी घेता ग माझी. खरंच असं वाटतंय की मी या घराचं शेंडेफळ आणि तुम्हीच माझ्या मोठ्या बहिणी. आपल्या दादासारखा भाऊ आणि तुमच्यासारख्या बहिणी मिळाला ना, खरंच खूप नशीब लागतं. तुमच्यामुळे ना दुःख सहन करायची ताकद मिळते मला. अक्का तू आमच्यासाठी शेंडे फळच आहेस. तू लहानपणापासून आम्हाला अगदी आईसारखं सांभाळलंस. आता असं समज की आम्हीच तुझ्या आई आहोत. ये मांडीवर डोकं ठेवून झोप. अक्का झोप ना, ये. कधी वाटेत काचा, कधी खळगे निखाचा, तुझ्या आधी तिथे पाय हा पडेल माझा. तू स्वप्न पाहत जाना, तू बस खुशीत राहना. तू स्वप्न पाहत जाना, तू बस खुशीत राहना. माझ्याही वाट्याचे घे तुला सारे. मी सारी जिंदगी माझी तुला जपणार आहे. मी सारी जिंदगी माझी तुला जपणार आहे. मी सारी जिंदगी माझी तुला जपणार आहे. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.